मध्ये काल सायंकाळच्या सुमारास एका तरुणीच्या घरात घुसून तिच्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यात चटणी टाकून या तरुणीचं अपहरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि नक्की काय घटनाक्रम आहे, आपल्यासोबत पीडित भाऊ या ठिकाणी आहे। काय सांगशील मित्र, काय नक्की काल प्रकार घडलेला आहे? तुम्ही तिथे होतात स्वतः, काय घटना घडली? काल मी, मम्मी आणि बहीण आम्ही तिघंजण लग्न शॉपिंग करून घरी निघालो होतो। त्याच्यामध्ये त्यांनी आनंद हॉटेलच्या पाठीमागे विषमगृह शेजारी तिथं आम्हाला अडवून आमची चावीची स्विच बंद करून चावी फेकून दिली आणि आमच्या हाणमार केली आम्हाला आणि चटणी टाकली आमच्या। आणि बहिणीला जात नव्हते त्या टायमिंगला मम्मी पॅक धरलं होतं, मम्मीला दानकीन मारलं त्याने आणि मग बहीण उचलून गाडीत टाकली। अशोक लेलंड त्याची गाडी होती, छोटा हत्ती, आणि त्यासोबत TVS रायडर पण होते। किती लोक होते एकंदरीत हे मारहाण करणारे, आणि त्यांचा काय उद्देश होता किंवा काय बोलत होते का ते, किंवा तुम्हाला धमकी देत होते किंवा काय बोलत होते? ते काहीच बोलले नाही, डायरेक्ट घेऊन गेले ते। आणि त्यांनी हे केलं, दोघं जण होते ते, आयन शेख आणि झहीर शेख, दोघं जण होते। दोघांनी मारहाण केली आणि बहिणीला घेऊन गेले ते। दोघांनी आमच्या ते तिघाला मारहाण केली आणि बहिणीला घेऊन गेले। म्हणजे बहिणीचं लग्न ठरलेलं होतं का, आणि काय परिस्थिती, म्हणजे कुठल्या सिच्युएशन मध्ये होते? बहिणाचं लग्न होतं 22 तारखेला त्या जागेत 22 तारखेला लग्न होतं, त्यामुळे त्यांनी असं केलं। पण मग यापूर्वी या आरोपींकडून किंवा या लोकांकडून जे आहे तुमच्याकडे काही दमदाटी किंवा काही अशा पद्धतीने काही प्रयत्न झालेले होते का? असं काहीच झालेलं नाही पहिले। थेट आले आणि अपहरण करून? हो, डायरेक्ट त्याने रस्ता अडवून केला आम्हाला। काय डोळ्यात चटणी सुद्धा टाकल्याची तक्रार आहे? डोळ्यात चटणी टाकली त्यांनी आमच्या, आम्हाला मारहाण केली। धनगर समाजाचे नेते सुद्धा आपल्यासोबत आहेत। भाऊ, खरं तर धक्कादायक घटना आहे। अशा पद्धतीने दिवसाढवळ्या जर का अशा अपहरण होत जातील, खरं तर मुलीचं लग्न 4 दिवसावर आलेलं आहे आणि अशा घटना घडत आहेत, काय नक्की आपली भूमिका आहे समाजाची? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त धनगर मुलींना बऱ्याच ठिकाणी टार्गेट केलं जात आहे। या प्रवृत्तीला बाहेरून पैसा पुरवला जातो आणि प्रत्येक मुलीचा रेट असा ठरलेला आहे त्यांचा, म्हणजे जात वाईज त्यांनी रेट ठरवून त्या मुलींना टार्गेट करून जर एखादी मुलगी फसली नाही तर अशा प्रकार हे दादागिरी करून किंवा दमदाटी करून, आता मारहाण करून अपहरण करण्याचं काम हे केलेलं आहे। या मुलीचं लग्न जमलेलं होतं, आता 22 तारखेला लग्न होतं। राज्याचे कृषी मंत्री या त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत, त्या पत्रिकेवरती राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा यांचं प्रेक्षक म्हणून नाव आहे। आणि हे असताना सुद्धा अशा कुटुंबातील तरुणीला जर जिहादी प्रवृत्ती अशा पद्धतीनं अपहरण करून घेऊन जात असतील, भाऊ मुलीच्या भावाला मारहाण करून त्याच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून, आईनं विरोध केला तर आईच्या डोळ्यात चटणी टाकून दांडक्यानं मारहाण करून असा प्रकार केला आहे, म्हणजे ही प्रवृत्ती इतकी मोठी मुजोर झालेली आहे, यांच्यावरती कुणाचाही वचक राहिलेला नाही। मी महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना विनंती करतोय की आपण सावध व्हा, असे प्रकार जाग्यालाच ठेचावे लागतील तरच आपल्या मायमावल्यांचे अब्रू आपण वाचवू शकू। आपण पाहतो खरं तर धक्कादायक घटना आहे, कारण सायंकाळच्या 4च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडलेली आहे। डोळ्यात चटणी टाकून रस्त्यात अडवून ही जे मारहाण करून या तरुणीचं अपहरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। खरं तर 6 पथकं जे आहेत ती या तरुणीच्या आणि त्या आरोपींच्या शोधात आहेत, मात्र अद्याप शोध जो आहे तो लागलेला नाही। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आता या ठिकाणी जाहीर सभा देखील पार पडणार आहे, आणि एकंदरीतच गोपीचंद पडळकर नक्की काय भूमिका मांडतायत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद मुंगनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बिग वन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।